जय हिंद जय महाराष्ट्र। तर हे बघा आता आमचं दवाखान्याचं काम उरकून आता हे बघा इथून सिंहगडला इकडे ह्या साईडला आहे। तर आता इथून सिंहगडला जायचं आता आवलीला आणली। आवली म्हणते मला सिंहगड बघायचा, आपण मुलांना पण सिंहगड दाखवायला पाहिजे। तर इतक्याला म्हणता आम्ही आता सिंहगडला चाललो आहे बघा। तर आता सिंहगड तर ठीक आहे। हे बघा आता सिंहगडला ही गाडी मिळाली। काय रे का उतरली आवले का उतरली? तर आता सिंहगडला चाललो आम्ही आता। जगा ही गाडी आता सिंहगडला जात आहे। कुठं सिंहगडला चालले का? हो हो। कोणतं गाव? लोणी काळभोर। लोणी काळभोरचे का? हा वा वा। लोणी काळभोरला आम्ही काही दिवस राहिलो होतो लोणीला वाघवस्तीवर राहिलो होतो वाघवस्तीवर। तर आम्ही आता आलो होते त्या शिबिरमध्ये। तर आता म्हणलं आता ही मुलगी म्हणजे सिंहगडला जायचे। तर चल म्हणलं सिंहगड आल्या जवळ तर सिंहगड दाखवून आणतो। आता ह्याच गाडीत आम्ही येणार आहे आता ह्याच गाडीत येणार आहे। तर जाऊ म्हणलं सिंहगडला। ते म्हणजे गाडी वरपर्यंत जाते काही शेवट माझ्या पायी चालावं लागत नाही? पायी चालावं लागतं का? पण हा आम्ही पहिल्यांदा जाऊ अजून नाही आलो आम्ही पहिल्यांदा जाऊ। सिंहगडला डायरेक्ट गाडी वरपर्यंत जाते का? तिथून वर किती लांब आहे? तिथनं फिरायला स्टार्टिंग होतं तुम्हाला पुणे दरवाजापर्यंत गाडी जाते। हा तिथून म्हणजे एक किलोमीटर आहे का? तिथनं तुम्हाला फिरायला स्टार्टिंग होतं। हा म्हणजे बघण्यासाठी पायऱ्या हा ट्रॅकिंग पॉइंट एंड होतो तिथं आणि नंतर मग तिथून खाली यायचं मग गाड्या परत इकडे यायचं। तिथून म्हणजे सुरुवात ह्या गाडीच्या म्हणजे पार्किंगच्या पुढे चालू होतं। हो जिथं गाडी थांबते तिथं पार्किंग आणि तिथनं तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे पुणे दरवाजा फिरायचं स्टार्टिंग होतं हा मग ते आता चला धन्यवाद। जय शिवाजी जय शिवाजी जय 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 शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। हे बघा एक खालच्या परिस्थिती बघा इकडची सिंहगडची खालचं बघा किती उंचावर आले आणि हे बघा इथं दुसऱ्या गाड्या नाही जात फक्त गडावर पाण्यासाठी जाणाऱ्याच गाड्या आहेत। बाकीच्या गाड्या नाही खास गडासाठी रोड केल्या। रॉलिंग रॉक बघा खाली बघा खाली हे बघा इथं नरवीर तानाजी मालुसरे हे उद्यानाचं काम चालू आहे। हे बघा समोर दिसतंय बघा ते बघा म्हणजे खास काय होते जंगलात राहते पाणी आतमध्ये तिथं प्यायला पाण्यामुळे ते वाटत वर खाली काय घटना बिटना नाही घडली अजून तरी नाही दिसतात लोकांना दिसतात नाही असं पाणी। हे बघा ह्या गाडीमध्ये आम्ही आलोय बघा। आता ही गाडी ह्या पार्किंगला ठेवली। चला सगळे येतील का म्हणालो? हा तुम्हाला तशी शंका वाटते का? काय शंकाच नाही किती वेळा येतील ती सगळी? बरं म्हणजे सगळ्याचा टायमिंग बघा ना। टायमिंग आता सांगा सगळ्याला किती वाजता यायचं ते टायमिंग सांगा सगळ्याला किती आता किती वाजले? पावणे कितीला यायचं खाली? 3च्या आत यायचं नाही 3 तास देतो आपण। हा तर पावणे 2 एकच दारा 2 3 4 वाजेपर्यंत गाडी पैसे सगळ्यांनी 4 वाजेपर्यंत बरं का हो? चला 4 वाजेपर्यंत नंबर फक्त मोबाईल बरं गाडी कुठं लावणार तुम्ही? गाडी बघा इथं लाव। हा बरं लावा देत लावा निळं कॉका द्या ना। चालतंय चला ए पिशवी ठेवायची इथं गाडीत का घ्यायची? हा चल मग हे बघा आता इथून आता आमची आता पायी दौरा सुरू झाला बघा आता हे आता पायरी वर
पायी दौरा. हे पहा आता आम्ही सिंहगड पायरी चाललोय पहा. तर हे सिंहगड हे बघा आणि इथून आम्ही खाली ज्या बिल्डिंग दिसतात का तिथून आम्ही आलोय बघा. हे सगळं त्या गाठा मार्गे असं वर आलो असं जाऊन आणि तिथं गाडी पार्किंग करून आता इथं आम्ही पायी चाललोय पहा. तर बघा हे किती खाली ते बघा किती खाली ते गाव आहे बघा. आता इथून बघा आता हे पायरी इथून आता ही सुरुवात होईल बघा. इथून आता ही पायरी सुरुवात झाली. काय कुठे कुठे हो हे बघ इथं वाननेर बसले. हा हा ते दगड मारी बरं गावले कसं कपारीत बसलंय. हां 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 चला चला. हे बघा हे आता पहिलं दिल्ली गेट लागतं. चला कुठे कुठशी गेली रे कुठे हो ते झाडावर बसलं. हां हे बघा आता इथून सुरुवात झाली चढायला. लई माकडं हां प्रचंड माकडं असतात. हां हे बघायचं पुणे दरवाजा हां उत्तरेला हां हे पहा हे खडकवासला धरण नाही खडकवासला आहे. हे खडकवासला धरण दादा हे बघा हे आमचे साथीदार आहेत बघा. आम्ही बरोबर सिंहगडावरती आलोय पहा. तर आमची मुलगी आहे आरोही ही त्यांच्या बरोबर आहे बघा. ही सर्व आम्ही एका गाडीत आलोय बघा. आज म्हणजे दर्शन घेण्यासाठी महाराजांचं. नमस्ते 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 धन्यवाद. एक मिनिट बघा इथं किल्ले सिंहगडवरचा तोपखाना आहे बघा इकडे ह्या साईडला. तर आता हे आम्हाला पण काय माहीत नाही पण जसे लोक सांगतील तसं पाहायचं. हां इथं हे तोपखाना आहे बघा इथं. हा जाताना बाहेरून जाऊ येताना आतून येऊ. तर हा तोपखाना वा वा आतमध्ये थंड असेल. वा 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 काय थंड आहे बघा आतमध्ये. हा आम्ही ते फोटो काढतोय. चला चला अरे काय तिकडून यायचं होतं पण हे पोरं ऐका ना त्यांना वेळ वाटलं काहीतरी. चला येतो उतरतो मी उतरतो. चला हॅलो हॅलो. हां हे बघा किती उंच आहे बघा इथं. हां हे बघा आवाजामुळे करतात. त्यावेळी संध्याकाळी 6 ते 6 सावधानी या दरीत पडण्याचा धोका आहे. हे इकडे पडण्याचा धोका आहे तिकडे नको. हां तिकडं जातात मुलं काही पण नको तिकडे जायला. तो तोफखाना आहे तिकडं. हां हां हे पहा इथं घोड्यांची पाग आहे बघा. त्याचा बोर्ड लागलेला आहे. हे पहा घोड्याची पाग बघा. आता इथं कसं तर
बाहेर न झाले शूटिंग करत वा हा मग काय चाललंय. हे वा 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 काय भारी बाग आहे. हा वा वा अति सुंदर. हां हे काय स्लॅब टाकायचे डोंगरच पोखरला हा मग आतमध्ये ते काय याच्यातून बघायचं हे म्हणजे ऑटोमॅटिकच करून काम केलेलं आहे. चला आवली चला. वा तिथं पाणी यायचं काय कारण पावसाचं पाणी आलं असेल बघ खालून. अरे बाप हे पहा इथं हॉटेल कोंढाणेश्वर आहे बघा. हे इथं अगदी आराम करण्याची जागा आहे. पहा इथं अगदी थंड वातावरण आहे. हे इथं थंड पिण्याची जागा आहे. आराम करण्याची जागा आहे. बघा काय करते हां बा. हे बघा आता आम्ही इथं गडावरती येऊन आता थंड घेतलं. हे बघा दावली म्हणजे टिंग प्यायचे तर घेतले. आता टिंग आता इथून आता आम्ही वरती अजून बरंच वर चढायचे बघायचे पण आता थोडा आराम करण्यासाठी थांबलो इथं आम्ही. बघा आता खरंच रायगड किल्ला बघण्यासारखा किल्ला आहे हा. सिंहगड किल्ला आणि रायगड किल्ला म्हणजे दोघांची चढाई एकच आहे. तर रायगडचं आणि हे दोन किल्ले तर माणसाने आयुष्यात बघितलेच पाहिजे. हे बघा आता मी निम्मेच्या पुढं आलोय बघा. अजून बरंच वरती चढायचे. इथं जरा थोडी दुकानं आहेत जरा. काय इथं घेण्यासारखं काय काय छोटी काय घेण्यासारखं. चल चल इथं नाही खाली आहे चांगलं घेण्यासाठी. इथं काय इथं फक्त थंड वगैरे. हे पहा इकडं कल्याण दरवाजाना आणि कोंढाणेश्वर मंदिर. नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. कोंढाणेश्वर मंदिर थांबा ही काय दिसत इकडे जाऊन येऊ. सरळ जाऊन येऊ सरळ जाऊन येऊ चला आधी. तर हे बघा हे असं हे बघा हे तानाजी मालुसरे स्मारक हे इथे हे बघा. स्थळाचे हे इथे बघा असं. इथं चप्पल स्टँड आहे पाहिजे. चल चल आवडी. समाधीचे दर्शन आहे बघायचं. तानाजी मालुसरे हे बघा काय भव्य असं इथं हे लढाईचं ठिकाण बघा. तानाजी मालुसरे आणि कल्याण दरवाजा. असं भव्य असं. आवली अच्छा चल ना बघ ना तानाजी. हां हां खरंच ना बोल ना काय तुला कसं वाटलं आवली गड. हा एकदम छान वाटला. हां नाही पण पुण्याची लोकच येत नाहीत ना. हां काय काय ही निसर्गाची देणगी बघा. ही आपल्या शिवाजी महाराजांनी ठेवलेली देणगी बघा ही. कारण मला पहिल्यांदा गड बघायला भेटलाय सिंहगड. हे बघा इथं युद्ध झालं होतं ह्या ठिकाणी. काय बघा इथं मावळे
त्यांचा आवाज नाही घेणार. चालायचं. नाही कळलं आम्हाला ते, पण ते कुठं आवाज कुठून आला. हो स्नॅप आहे म्हणलं ते ट्रिपल हे होतं. हे बघा इथं समाधी स्थळ आहे बघा. हे समाधी स्थळ आपल्या तानाजी मालुसरे समाधी स्थळ. आवडी धरे आवडी जरा असं धरी श्री जाना. हे बघा जर आवडली नाही तू काढ माग. नीट उभी राहा इथे उभी राहतो. उभी राहून इकडे बघ असं. चला मग ते अजून तिकडे बघायचं. चला चला आता हे समाधी स्थळाचं दर्शन घेतलं पहा. आता कल्याण दरवाजा नाही पहिल्यांदा हे मंदिर बघू जायचं. हा ते कोंढाणेश्वर मंदिर बघायचं आणि मग कल्याण दरवाजा बघून मग ते तलाव बघायचा. ते सगळं बघून मग जायचं आपल्याला पुढे अजून बघायचं. काय सुंदर आहे बघायचं. पहिले बघा इथे संपूर्ण माहिती दिलेली बघा. नाव कोंढाणा होता आणि नंतर नाव सिंहगड झालं. तालाजी मालुसरे यांच्या बलिदान सिंह गेला कोंढाणा. हे असं बघा माहिती बघायची. काय मग तुम्ही कशाने आले? मग मोटरसायकल मिळाली नाही तुम्हाला? नाही मिळाली. मग काय कशाने आले? गाडीने आले? हा नाही तुम्हाला त्रास होता वाटतं ना? त्रास होतो हा मग गाडीचा. पण आम्हाला किल्ला बघा. हा नाही बरं झालं ना. मग तुम्ही परत तुम्हाला म्हणलं चला आमच्या गाडीत, तर तुम्ही नाही म्हणजे त्रास होतोय. मग म्हणलं तुम्ही पाठी बघून आले का ना आमच्या आई झाले काही माहित नाही. हा बरं. तुम्ही कोल्हापूरचे ना? कोल्हापूरचे माणसं म्हणजे किल्ल्याला जास्त आकर्षक करतात.
हे अगदी त्यांचं ते वंश परंपरा, कारण तुमच्याकडे किल्ले जास्त आहेत, आमच्याकडे किल्ले कमी. हा चप्पल नाही नेत कोण. नाही जाऊ दे आता. पाणी बॉटल पण नाही. नाही पाणी बॉटल न्यायला काय हरकत आहे. नाही पाणी बॉटल न्या ना प्यायला समजा त्रास होता. हे बघा इथं. हा चला. हे बघा इथं गोड्यावर मुलं बसतात बघा. तर एक राऊंडचे 100 रुपये घेतात बघा इथे गोड्यावरचे. फोटो काढायचे आणि बसायचे. एक राऊंड. आवडीला बसायची तर आवडी नको म्हणते. चला हा इकडे खाली नाही आलो ना आपण. इकडे जायचं ना आपल्याला. हा इकडे कुठं जायचं. हे बघा किती उंचावरती बघा इथं तळा पाणी आहे बघा या तलावाला. हा किती विशेष आहे. हा इतक्या उंचीवर इथं पाणी आहे बघा इथं. हा बघा हे पाणी आहे. आणि ह्या साईडला कल्याण दरवाजा कोणत्या साईडला आलो. इथं खाली आहे का कल्याण दरवाजा. जायला कुठून इथं जायचं का. इथून खाली जायचं. चला असं सरळ ताक नको मावशी आता. नाही आहे आम्ही आता तिथं वर घेतलं. आम्ही आता तिथं वर घेतलं पाणी. काय पाणी प्यायला आहे पण त्यांचं ताक माय फुगू वर आल्यानंतर बघू. पण आता आम्ही थंड घेतलं तिथं. ते थोडं पाणी पे. तोंड नाही लावायचं बाकीच. कल्याण दरवाजा तिथं खाली आहे ना. आणि दुसरा अजून इथं बघण्यासारखं काय आहे. मंदिर तिथे आहे. हा कोणता कडा आहे इकडे. तानाजी कडा आहे का इकडे. खूप थंड आहे. नाही नको आता बस. नाही नको 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 लई पाहिजे झाले. आम्ही शिरूर रांजण गणपती माहिती तुम्हाला. हा ते शिरूरवरच आहे. आम्ही आज इकडे हॉस्पिटलला आलो. ते आपले घर आहे ना. तर आपले घर हॉस्पिटलला शिबिर होती तर आलो होतो आम्ही. तर आमची मुलगी म्हणली मला सिंहगड बघायचा आहे. तर चल म्हणलं आता जवळ आहे. त्यांना अजून कल्पनाच नाही. कल्पनाच नाही त्यांना अजून. सिंहगड नाव का बरं. याचं नाव काय आहे. नाव का पडलं सिंहगड. आता बाबांनी वाचले ना तिकडे सगळं. हा नाही वाचत होते सगळं. गड आला पण शिव गेला. हा पिक्चर पाहिलं का. हा ते तानाजी मालुसरांचं पिक्चर पाहिलं का तू. नाही पाहिलं. त्यांना अजून इतिहास 4थीला इतिहास आहे ना. तो ते 3रीला आहे त्यामुळे इतिहास. पिक्चर पाहिला असेल. नाही पिक्चर नाही पाहिलं. अजय देवगणचा नाही का. गड आला पण शिव गेला. तर तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सुभेदार हे होते. कोण होते आपले हेच होते ना त्यांचे. तर ते ह्या त्यांचं इथं समाधी झाली. नंतर मग शिवाजी महाराज म्हणले गड आला पण शिव गेला म्हणजे तानाजी मालुसरे. घेतलाय मुलांचा व्हिडिओ घेतलाय मी युट्यूबला येईल. हो हा SB बेंद्रे. हा सर्च करा. हे बघा इथं पण हे पाण्याचा तलाव आहे बघा इथं. आणि इथं देवटाके म्हणजे हा इथं कल्याण दरवाजा आहे पहा. हा इथं कल्याण दरवाजा आहे. कल्याण दरवाजा तिकडे वरती आहे पण इथं एक ये इकडे. इथं एक मंदिर आहे. इकडून असं ये इकडं. इथं स्वच्छ सिंहगड. इथं काय ही सहल आली मुलांची. कुणाली सहल आहे बाळा. हो काय मग हे सहल आहे ना. हा ट्रेकिंग म्हणजे कोणतं गाव. कात्र शिंदेवाडी. हा मग तुम्ही जवळचीच आहे म्हणायचे. गडाच्या जवळचीच माणसं आहेत. मग तुम्ही काय दर रविवारी म्हणलं तर येत असता इथं. वर्षात नाही एकदा. हो आम्ही तर 60 वर्षातून एकदा आलोय पहा. आम्ही इथं 60 वर्षातून एकदा. तुम्ही वर्षातून एकदा इतकं जवळ असून. हा तुम्ही किती स्टुडंट कितीचे आहेत तुम्ही. हा सगळे बालवाडी पासून किती 10वी पर्यंत. हा एकाच स्कूलमध्ये सगळे मग वेगवेगळ्या स्कूलमध्ये. हा आणि म्हणजे तुम्ही बस करून आला असताल ना इकडं. बरं ठीक आहे. जा सावधान जा. सुरक्षित जा. धावपळ करू नका. चला आपलं युट्यूबचा येईल तुमचं.
एस बी बेंद्रे युट्यूब चॅनलचं नाव आहे एस बी बेंद्रे. हे बघितलं एस बी बेंद्रे. हा धन्यवाद. वा वा बाळाविनो कल्याण दरवाजा कुठं कोणत्या साईडला आला? इथून सरळ का असं? हा 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 कल्याण दरवाजा आहे का? हा तिकडे जायचं आम्हाला. चला इथं काय मुलांचं पाण्याचं जास्त हे काय नाही मुलांचं इथं. चल बघा आता इकडे ह्या साईडला कल्याण दरवाजा आहे बघा. तर खरंच म्हणजे हे 100 एकराचा परिसर आहे बघा इथं वर गडावरती. तर 100 एकरामध्ये हा संपूर्ण सिंहगड पसरलेला आहे बघा. आणि इथं प्रत्येक ठिकाणी सगळं असं म्हणजे त्याचं असं नियोजन आहे आणि अशी कामं केली आहेत बघा ठिकठिकाणी अशी म्हणजे व्यवस्था केलेली आहे. हा बोला धन्यवाद म्हणलं. जय महाराष्ट्र जय शिवराय. हा महाराज इथं कल्याण दरवाजा कोणत्या साईडला आला? हा ह्या साईडला कल्याण दरवाजा आणि ह्या साईड इकडे काय तो कल्याण दरवाजा आणि ह्या साईडला इकडे काय ह्या साईडला इकडं मग तिकडे पकण्यासारखं आहे आणि तिकडे काय आणि ते दुसरा ते कल्याण दरवाजा आणि दुसरं एक ते दोर कापला ते कुठं आलं ते ठिकाण? दोर कापला ह्या साईडला आहे का ते? हा कोणत्या गावावरून आला आपण? लातूर बार्शी. खास गड पाण्यासाठी. वा 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 वा. आम्ही शिरूरवरून आलो नगरच्या अलीकडनं. हा चालतंय धन्यवाद धन्यवाद. माझा युट्यूब चॅनल आहे एस बी बेंद्रे. हा युट्यूब हा सबस्क्राईब करा लाईक करा. हा ओके. बघू मीच पाठवतो हे पहा शिवकार्य प्रतिष्ठान कल्याण दरवाजा. तर हे सिंहगड किल्ले कल्याण दरवाजा बघा इथं या साईडला आहे. हे कल्याण दरवाजा दिसतोय पहा तिथं. तर या कल्याण दरवाजा इतिहास मला काय एवढं सांगता यायचं नाही पण काहीतरी इतिहास प्रसिद्ध आहे बघा हा कल्याण दरवाजा. तर हा सिंहगडचा हा पण आता ते मी आता घरी गेल्यानंतर पुस्तकात आता प्रत्येक गोष्टीची मी पाहणी करीन. पाहणी केल्यावर मला प्रत्येक भागाचं अर्थ कळेल. तर काय नमस्ते सर कुठून आला आपण? नगरवरून. हा नगरची बरेच पुढची एक गँग गेली नगरचीच गँग आहे का? हा सगळे नगरवरून आला गड पाहण्यासाठी. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. हे बघा हो हे बघा हे कल्याण दरवाजा आहे बघा. इथं जायला मार्ग इकडून आहे का तिकडून आहे? तिकडनं आहे का? सावकाश सावकाश सावकाश. हा हे बघा अवघडेल पण आवलीच्या पाठीमागा मी चाललोय बघा. हे आता काय हे किती वर्ष हे पूर्वीचा इतिहास आहे बघा. हे काही सांगता यायचं नाही पण खरंच हे म्हणजे ते पूर्वीकालीन जे बांधकाम आहे हे खरंच काहीतरी इतिहास आहे म्हणायचं. तर हे अशी अवस्था आहे बघा इथे. तर काय रे बाळाव काय इथं कुठून आले बाळाव आपण? हा पुण्यात आले का तुम्ही? आता पुणे म्हणा तुम्ही काय आठवड्याला तुम्ही येत असताना इथं मग हा असं झालं का? पेपर संपले म्हणून आले नाही पण असं तुम्ही पुण्याचे म्हणलं तुम्ही असं महिन्यातून एकदा तरी असल्या गाडाला भेट द्यायला यायला पाहिजे. हा मागच्या महिन्यात आले का? बरं आम्ही 60 वर्षातून एकदा आलो बघा इथं. असं म्हणजे आमचं भाग्य.
काय मॅडम कुठून आला आपण? पुण्यावरनं. कोथरूड. हां, कोथरूड म्हणजे आम्ही शिरूर रांजणगाव गणपती. हां, बोला काय म्हणले? शिरूर शिरसगाव काटा म्हणजे माझ्या शिरसगाव काटा आमचे पाहुणे आहेत तिथं. वडिलांचं गाव आहे म्हणजे हा, शिरसगाव काटा आमच्या शेजारीचे एक 15 किलोमीटर आमच्यापासून. कुलकर्णी. हा 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 हा, ठीक आहे ठीक आहे. तुमचं काय? आमचं नावरा माहिती आहे तुम्हाला? नावरे हा. नावरे सगळं तिकडे. हा, नावरा, आंबळा, करडा, मग ते आपल्या एका लाईनची गाव आहे ते सगळे. निर्वी, शिरसगाव काटा. ते बरोबर आहे. घेतलं नाहीये मी पण सगळे तिकडेच आलेत. आहे शेती तिकडं. हा, पण आता तुम्ही स्थायिक आता पुण्याला जायचं त्यामुळे मग काय फक्त गाव आपलं आहे. हा, बस एवढंच. धन्यवाद. हा, आता खाली कशाला जायचं रे? कल्याण दारोदा नेमका हा हा वरचा ना. मी इथं खाली काय ये जाऊन बाळा तिथून बघून काय आता इतक्या लांब. बरं जा तिकडे खाली नको जाऊ. इथं वर जा असं वर. हा, इथं असं ह्या साईडला वर जा असं. खाली नको जाऊ, आपल्याला वर जायचे. हा, ह्या साईडने जा असं सावकाश जा. चल खाली नाही जायचं लय लांब. तुम्ही काय ब्लॉक करता? हा, मी ब्लॉक करतो. मी युट्यूब आहे SB बेंद्रे माझं चॅनलचं नाव आहे. आवाज नोट करता? हो, सगळं नोट होतं याच्यामध्ये. नाही म्यूट करता का अपलोड करता? हा, नाही डायरेक्ट सगळं एडिटिंग करून अपलोड करतो युट्यूबला. हा, आता हे संध्याकाळी. हा, या येडे कसे म्हणायचे? आजचे दर्शनाला आले एवढ्या मोठ्या गाडावरून ते येडे म्हणायचे की त्यांना? हा, उलट त्यांचं भाग्य आहे. ते भाग्यवान माणसं आहेत. शेअरला भेट देणं म्हणजे काय कुणाचं काम नाही. हा, भाग्यवान लोकांची कामं आहेत. तसं कुणी पण असं शेअरगडा येऊ शकत नाही, रायगडावर जाऊ शकत नाही. ही भाग्यवान लोकच जातात तिथं. हा, मग आणि तुम्ही येडं म्हणता त्यांना. हे पहा इथं हा कल्याण दरवाजा आहे बघा. आणि ह्या कल्याण दरवाजाच्या वरती आम्ही उभं आहे बघा इथं. तर ही मंडळी आहेत. आपण कोणत्या गावचे? आम्ही वाईचे. वाईवरून आला तुम्ही इथं सिंहगड पाहण्यासाठी? हा, आम्ही शिरूरवरून आलो इकडं. पण खरंच म्हणजे हे गडावर बघणं आणि ऐकणं आणि साक्षात पाहण्यात लय फरक आहे. लय फरक आहे. तर हे कल्याण दरवाजा आहे बघा. आणि ह्या कल्याण दरवाजावर आम्ही इथं उभं आहे बघा. आणि ह्या साईडला बघा एक कडेलोट म्हणून आहे बघा इकडं. हा, तर त्या साईडला आहे बघा तिथं ते. पण ते येड्यावर आहे. पण इथं हे पण एक आता कडेलोट सारखं बघा ही अवस्था इथं अशी आहे बघा. इथं म्हणजे 1 इंच जरी पुढं माणूस तोल गेला तरी डायरेक्ट म्हणजे तो खाली अशी अवस्था आहे बघा. ही लास्ट स्टेप आहे बघा ही. तोफेमुळे आणि हे तोप ह्या इथे तोप ठेवायचं ठिकाण आहे ह्या कल्याण दरवाजावरचं. आणि त्या ठिकाणचा हा कडा आहे बघा. तर हा कडा कधी एका क्षणात सुद्धा खाली जमूनच होऊ शकन हे सांगता येत नाही. आणि या ठिकाणी आम्ही आता उभं आहे पहा इथं. तर म्हणजे हा एकदम इथं म्हणजे येण्यास बंदी केलेली आहे. पण लोक येतात इथं पाहतात. पण इथं जास्त येऊन वेळ थांबणं हे चुकीचं काम आहे. कारण हे खालून पण पार सगळे निसटलेले बघा हे. आणि हे कधी पण एकदम एक घाई हे खाली जाऊ शकतं. हां, तर ह्या अशी अवस्था आहे याची. समजा आज आम्ही पहिलं पण काही दिवसांनी हे आपण बघू शकणार नाही ही अवस्था या इथं. बरोबर. हे बघा काय आहे ते? हा दरवाजा आहे. कल्याण दरवाजा खालचा दरवाजा आहे. हा, कल्याण दरवाजाचा खालचा दरवाजा आहे हा. आणि हा मेन. आणि हा मेन दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजाच्या वर आम्ही उभं आहे बघा. मेन दरवाजाच्या वर. तर आणि इथंच मग तालोजी महाराजांनी इथं काय केलं होतं इथं? इथूनच ते अडवलं होतं ना का? इथून दोर कट केला होता. आणि ते मुस्लिम काऊला मारलेला ते ता दरवाजा. तिथून जाताना त्याच्या पोटात इथनं मागणं मारलेला. हा, नाही जिथं दोर कापला यांचा मावळ्यांना खाली जाण्याचा तो ती झुंजारमाची तिकडे. तो तिकडे आहे ना का? त्या साईडला आहे. हा, हे आले ते सूर्याजी. सूर्याजी आलते तो हा दरवाजा. हा दरवाजा. आणि तानाजी माळुसरे इकडून येऊन मग त्यांनी ह्याला सांगितलं. आणि मग तो मुस्लिम मावळा जास्त वर मग त्यानं उघडला दरवाजा. पण महत्वाचं जे होतं की त्याचा जीव वाचवू शकला नाही. कारण की जो हे आला तो इथं त्या कल्याण दरवाजामध्ये मृत्यू पडला इथं. हा खूप म्हणजे इतिहासातला खूप महत्वाचा दरवाजा मानला. अजून काही माहिती थोडी असं माहिती सांगा काय अजून काय? ऐका, हा कल्याण दरवाजा हा जो दरवाजा आहे ना इथं जो मुस्लिम मावळा होता जो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे काम केलं त्यांनी, तानाजी माळुसरेंचा खास माणूस ज्याला म्हणतात ना की
अपंग होता तरी पण त्याने एक स्वतःचा प्राण त्यागला. तो हा दरवाजा, ह्या दरवाजावरती त्याने स्वतःचा प्राण त्यागला. आणि शेवट त्याचं हितच म्हणजे समाधी झाली म्हणजे तिथं. हो. आणि ताल आपण कसं करतो, आपण फक्त मेन पाहतो. पण तसं ह्या म्हणजे भरपूर लोकांनी बलिदान दिले, भरपूर मावळ्यांनी बलिदान दिले. हा, इथं म्हणजे मेन माणसाची फक्त नाव देत सांगत माहिती नाही तर बऱ्याच मावळ्यांचं इथं बलिदान झालेलं आहे. जसं की सूर्याजी होता तसा रावजी म्हणून पण होता. रावजींनी पण तुम्हाला माहिती असेल उदयभानाने त्याचं शिर छाटलं होतं, छाटून वरनं खाली फेकलं होतं. ते त्या वरनं असं फेकून दिलं होतं. ते हे ह्या कड्यावरनं खाली फेकलं होतं आणि इथं उभं राहून त्याने असं तलवारीनं पाडलं होतं. ते हे इथे ह्या ठिकाणी 2 आपल्या मावळ्यांचं म्हणजे निधन झालं. अजून आपल्या दुसरीकडे जायचं. आता बघण्यासारखं अजून दुसरं कोणतं स्थान चांगलं, माची पण तिकडे पण ते लांब आहे बरंच म्हणतात ते. तिथनं खूप म्हणजे खोल आहे. हा, तिथनं कडेलोट करतात. हा, ती कडेलोट करायची जागा आहे ती. बरं, चला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मी पण हेच आहे, रील स्टार आहे का? काय चॅनलचं नाव आपल्या? किंग एक्सपी गौरव. किंग एक्सपी गौरव. वाईच आहे. हा, वाई. आणि मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. वा वा, वाईतल्या. वा वा. माझं SB चॅनल आहे, माझ्या चॅनलचं नाव SB बेंद्रे. मी तुम्हाला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करत. तर माझं आता तुमचं नाव आले माझ्या चॅनल मध्ये, बघून तुम्हाला मी कमेंट करेन. नाही, आता मी पण ब्लॉगच करतोय. माझं पण ते चालू आहे, ब्लॉगिंग चालू आहे. हा, म्हणजे मेन पॉईंट. हा, मेन पॉईंट घेता. आता आम्ही संपूर्ण सिंहगडचाच आम्ही घेतोय. म्हणजे चला, आज 60 वर्षातून योग आला येण्याचा इथं. चला. हॅलो, आपण कुठून आला? आम्ही का हो, कात्रज बन. म्हणजे सिंहगड तुम्हाला फार जवळ आहे म्हणायचं. हा, तुम्ही महिन्यातून एकदा येता का आठवड्यातून एकदा येता? नाही, चुकीचं काम आहे. तुम्ही कमी महिन्यातून एकदा तरी यायला पाहिजे. अहो, आम्ही वर्षातून एकदा आलोय मी. आपलं वर्षात नाही, 60 वर्षातून एकदा आलोय मी आज. हा, पण तुम्ही जवळ असून. 17 वर्षातून एकदा आली. नाही, चांगलं झालं. आणि येत जा. सिंहगड म्हणजे आपल्या आधार आहे, शिवाजी महाराजांचं एक स्थान आहे कर्तृत्वाचं. तर हे येणं हे म्हणजे भाग्याचं काम आहे. आज कुणाचं, आमचा 60 वर्ष वय झालं माझं, पण मला येता आलं नाही. पण आज माझी नात म्हणली मला सिंहगड पाहायचा आहे, तर खास तिला घेऊन आलो बा इथं. जाऊ द्या, तिची इच्छा. ती हुशार आहे. तर म्हणले मला सिंहगड बघायचा आहे. बरं, चल आपण जाऊ म्हणलं. मग रविवार आज तिला सुट्टी होती, तर मग तिला घेऊन आलो. नाही नाही, धन्यवाद. हे बघा, ते इथं हा कल्याण दरवाजा आणि इथं ह्या साईडने गेलं की कडेलोट आहे बघा तिकडं, पण ते बरंच लांब येते. तर हा कमीत कमी 100 एकराचा एरिया आहे बघा इथं वरती गडावरती. 85 एकरचं तर हेच गडच आहे. हा, आणि बाकीचा किरकोळ असेल 10-15 एकर. मग 100 एकर धरून चालायचं ना. तर बघा इथं हे जिवंत पाणी आहे बघा. इथं म्हणजे मासे आहे त्याच्या आतमध्ये, बेडूक आहे, म्हणजे प्राणी आहे त्यात, जिवंत पाणी आहे. इथं वर पाणी काय खरं विशेष नाही काय पाणी इतक्या वर? हा, हे विशेष आहे इतक्या पाणी वर राहणं. हा, हे फिल्टर करून नेत असते. हा, बिबटे वगैरे येतात ना पाणी. हा, पाणी प्यायला येतं याच्यात. हा, बिबट्या, जिवंत पाणी असतं. बिबट्या येतच नाही इथं. उन्हाळ्यात आता तर इथं रात्रीची भीतीच असणार इथं. याच्यावरती मोटर बसवली बघा. इथं मोटरीने पाणी नेलंय तिकडे वरती त्या इथं. चला, नाही तुम्हाला कुठे जा, तिकडे जायचं पलीकडे? नाही, त्या काय तो रोड आहे. नाही नाही नाही, तिकडून रोड असणार ना. नाही, रोड असेल बघा तिथून. हा, आहेत पायऱ्या दिसतात म्हणायला, पण हा तो सोयीचा आहे. तो सोयीचा रोड आहे. हा सर, आपलं गाव कोणतं बनले? हा, पुण्यातलं लोणी काळभोर. लोणी काळभोर. आपल्या गाडीतच सांगितलं, त्या आजींनी सांगितलं की लोणी काळभोर. हडसवरच्या पुढे. हा, तिथं ना लोणी काळभोरला आम्ही 2 वर्ष आम्ही राहिलो होतो बघा वाकवस्तीवर. वाकवस्तीत राहिल्यात का? हा, वाकवस्तीत बघा. तिथं आमच्या काकांनी गिरमकर म्हणून त्यांनी जागा घेतली होती वाकवस्तीत. आता तिथं त्या अलीकडं म्हणजे ते त्या आडनावाचे काही लोक आहेत तिथं, ते वाडे वेडे होते तिथं बघा.
हा कदम आणि कदम ग्रामपंचायत आहे का आपलं वाकवस्ती ग्रामपंचायत. आणि त्याच्या शेजारी अलीकडे जे प्लॉट आहे त्या प्लॉट तिथं राहणार त्या माणसांचं नाव काय आडनाव मला आठवत नाही बघा त्यांचं. हा तिथं आम्ही रोजच्या तिथं राहिलो होतो बघा वाकवस्तीवरती. हो चाललो मग काय सर. हा त्यांना घेतलं युट्यूबला त्या आवड्या टोपी घ्यायची टोपी पडली तर नाही पण ते पाण्यासारखं आहे बरं का ते पाण्यासारखं आहे ते पाणी जिवंत पाणी आहे ते. आणि त्या पाण्यामध्ये वरती मासे आहे त्यामध्ये मासे त्यामुळे जिवंत पाणी. आणि याशिवाय तिथं विहीर आहे आणि तिथून मोटर बसून पाणी वरती नेलेलं आहे बघा. म्हणजे किती वर जिवंत पाणी. आणि माणसाला आपल्या इथं खाली जमिनीत बोर 100 फूट बोर घेऊन पाणी लागत नाही आणि इथं इतक्या उंचीवर इथं जिवंत पाणी आहे. म्हणजे विशेष आहे एक ते. मग आता तू आता काय सांगणार तू सरांना काय सांगशील. फक्त सिंहगड बघितला आणि त्यांनी तुला जर प्रश्न विचारले तर बाबा इथं सिंहगडावर पहिलं ह्या किल्ल्याचं नाव काय होतं तर तू काय सांगशील. काय होतं नाव ऐक कोंढाणा. हा आणि हे किल्ल्याचं नाव सिंहगड हे कशामुळे पडलं. हा शिवाजी महाराज आणि गड आला म्हणून सिंहगड नाव पडलं. हे ध्यानात ठेव. सर तुला हा प्रश्न विचारणार तिथे गेल्यावर. म्हणजे हे 2 प्रश्न ना आज सुट्टी आहे ना. आज संडे उद्या विचारणार तू कुठे गेली तिथे म्हणायचं शिवगडला. आणि शिवगडला गेल्यावर तुला ते म्हणणार शिवगड म्हणजे समाधी बघितली. आणि ह्या गरनी मला संपूर्ण माहिती सांगितली. तोफखाना बघितला. हे बघा आता आवलीला लय गरम झालं तर आवली म्हणजे मला गोळा खायचे तर घेतला बघा गोळा एक. चला हे बघा आता आम्ही इथून आता इथं जरा त्या थंड पाणी पिलो बघा त्या विहिरीचं पाणी घेतलं आणि आता निघालो बघा. आता 4 वाजता टायमिंग दिलं आहे आम्हाला. 4 वाजता खाली जायचे म्हणजे गाडी तयार आहे. तरी अमृतेश्वर भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे बघा. हे मंदिर बघूया. हे अमृतेश्वर रायगड किल्ले मंदिर. हे बघा हे भैरवनाथ मंदिर आहे बघा इथं गडावरच आधी. हे बघा हे भैरवनाथ मंदिर आहे बघा. आतमध्ये जाण्याला परवानगी नाही आहे. हे फक्त बाहेरूनच दर्शन घ्यायचं बघा मंदिराचं. तर हे असं बघायचं मंदिर आहे बघा. हे इकडचं हे बघा हे मंदिर. हे आवली इकडं. हां काय इकडं खाली जायचं परत खाली जायचं. हां वाजव पिपाणी वाजव पिपाणी वाजव 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 वाजव. वा 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 वा. तुझं नाव काय आहे. नाव सांग तुझं काय आहे. हा काय नाव आहे आणि तू काय करते. पिपाणी वाजवती काय गेम खेळती. हा बब्बल कसे उडतात उडव बर बब्बल. हा हे बघा इतका कडक उन्हाळा आहे तरी पण इथं बघा झाडी हिरवीगार झाडी वर डोंगरावरती. म्हणजे एक नैसर्गिक एक काहीतरी शक्ती आहे. आणि पाणी सुद्धा किती स्वच्छ पाणी वर प्यायला बघा तलावाला पाणी. आणि आज खाली काही गावात लोकांना पाणी नाही प्यायला अशी अवस्था आहे. आणि गडावर आज इतक्या उंचीवर जिवंत पाणी आहे. म्हणजे एक खरं विशेष आहे.
आणि झाडं पण बघा कशी हिरवीगार झाड आहेत. झाडांना सुद्धा अगदी पालवी, संपूर्ण हिरवीगार झाड आहेत बघा. हे बघा आता मी सिंहगड संपूर्ण बघून चाललोय बघा. आता काय आवले तुला? काय मग पेरू खायचं का? काय आहे थंड? काय त्याला खायला? काय खायचं सांग. चला पुढे खाऊ. आगे घे काहीतरी इथं. काकडी द्या त्याला एक काकडी द्या. नको खायला. हा मीठ नाही लावायचं का? मीठ खिचडून 10 रुपये काढून दे त्यांना. मावशी कोणतं तुमचं गाव? हेच गाव का? कोंढणपूर. हा इथं मंदिर कोणतं? कोंढणेश्वराचं मंदिर आहे ना? खाली आहे ना ते? अजून वरती राहिलं का? अरे बापरे, म्हणजे दर्शन घ्यायचं होतं माझं. बरंच लांब आहे वर. पलीकडे. अरे बापरे, आता तिकडून आम्ही जाऊन आता इकडे खाली आलोय बार. आता मी म्हणायचं काय ते ठोकळा चालून 5चा ठोकळा चाल, कोण 10चा आहे का? 10चा ठोकळा चालतो. आता पहिला नव्हता घेत कोण, आता चालतोय. चला हा बघितलंय ते पेरू केवढा दिसतोय. हे पेरू म्हणजे खरंच फळ आहे. मात्र केवढं फळ आहे बघ ते. का बाय काय कोणतं फळ आहे? पेरू आहे काय? हा लय मोठा पेरू आहे तो. हा चला नमस्ते. कोणतं गाव? हेच गाव का तुमचं? खरंच म्हणजे शिवगड खरं बघण्यासारखं आहे नाही का? आहे पण लोकांना काय एवढं म्हणते काय बोकस आहे सगळं. नाही बोगस नाही, पण जे समजा वर जे आहे काय काय ठिकाण म्हणजे खास बघण्यासारखं आहे म्हणजे. पण लोक म्हणजे काय समजा ज्यांना नाही, पण ते रायगड झालं, शिवगड झालं म्हणजे बघण्यासारखे किल्ले. नाही इथं एकच नंबर बघण्यासारखं. वातावरण बी चांगलं आहे, सगळी सोय, पाणी आहे, हे पाणी बिणी प्यायचं चांगलं असतं. चांगलं आहे सोय सगळं. लोक बी आली तरी नीट राहत नाही. पाण्याच्या टाकीत पाणी बाटल्या टाकलं काय करणं, घाण नास्तूस करणं, घाण करणं, त्याच्यात कोण हात धुतो, तोंड धुतो, काय करतं ते नाही करायला पाहिजे. हा एवढ्या गडावरती पाणी म्हणजे जेव अवतारी पाणी. आता आम्ही ते पाणी पिले, एक बाटली भरून घेतली बघा तिथून. खरंच पाणी आहे ते. देव टाकी आहे का? हा हा आम्ही पाणी पिले, एक बाटली भरून घेतली. मस्त पाणी. हा काही थंड पाणी इतक्या वर. हा थंड पाणी, झऱ्याचं पाणी. हा कुठून आले गॅंग तुम्ही? कुठून आले? हैदराबाद. अरे वा वा, हैदराबादहून दर्शन घ्यायला इथं आले शिवगडाचं. हो वा वा, चांगले आहे तुम्ही. जय महाराष्ट्र. हा जय शिवराय. हे बघा, ये इकडून ये ना, इथं दे ना, दे ना, दे ना रे आवले. दे ना पुढं. हो की जरा हो पुढं. हा हा वा 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 वा. जय हनुमान. नाही बात ना, एकच देते. दे त्याला, दे त्याला. हा दे. वा धन्यवाद. हे बघा आता आम्ही सिंहगड पायथ्याला आलोय बघा. हे आमची काळभोर लोणीचे मंडळी. हे आम्ही संपूर्ण एका गाडीमध्ये गडावरती गेलो होतो आणि गडावरून परत आम्ही एकाच गाडीने परत इथं आलो. तर आम्हाला आता एक पहिली बस आमची गेली, आता दुसरी बस आता येईल आम्हाला. आणि आता आम्ही स्वारगेटपर्यंत आता परत बरोबर आहे. मग तिथून पुढं मग नंतर आम्ही समजा जर टाईम जर झाला तर मुक्काम करणार आहे, आणि जर नाही झाला तर मग ते जाणार, आम्ही थांबणार पुण्यात मुक्काम करणार आहे. तर आमची ट्रिप चांगली झाली आज, छान ट्रिप झाली. आणि आज सिंहगड आज मी 7 वर्षातून आज पाहण्याचा मला आज योग आला मुलीमुळं आमच्या. तर ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. आता इथंच आम्ही आता व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.